काय लिहून राहिले पेंट? मी ओवी लिहितो आता 13व्या अध्यायातली 1115वी ओवी. आणि कशावर ही ओवी? ही ओवी आहे ना, त्याचं निरूपण असं आहे. परी ते ऐसे पंडू सुता तातले लोह पिटिता जेवी वन्नीसी आता. वन्नीसी आता बोलती तया, याचा अर्थ असा. आपण ज्ञानेश्वरी ओव्या लिहित आहात बरोबर ना? हो हो. आतापर्यंत किती ओव्या लिहिल्या आपण? आतापर्यंत माझा 13वा अध्याय चालू आहे. मी दीड वर्ष होऊन गेले, म्हणजे 18 महिने. 18 महिन्यात मी 13व्या अध्यायातल्या 1100व्यापर्यंत पोहोचलोय. आणि ओव्या लिहिण्यामागचं काय हेतू काय आपला? हेतू काय, याच्यातून माझ्यातले दुर्गुण जावे, तरुणांना ज्ञानेश्वरी समजावी. आणि विशेष म्हणजे माझं सुंदर हस्ताक्षर असल्यामुळं आणि ज्ञानेश्वरी आपल्याच नेवाशा तीर्थक्षेत्रात लिहिली गेली. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितली आणि सच्चिदानंद महाराजांनी ती लिहिली. आणि त्यांचा तो 2.5 वर्षाचा कालखंड आपल्या नेवाशातच गेला. अशी पावनभूमीत मला वाटलं मी एक चित्रकार आहे म्हणून ती ज्ञानेश्वरी लिहावी. म्हणजे व्यंगचित्र काढता काढता एक आपण काहीतरी नवीन करावं कल्पना सुचली व ज्ञानेश्वरी ओव्या लिहून त्याच्यातून तरुणांना काहीतरी संदेश जावा. त्यामध्ये जे साक्षात भगवंतांनी अर्जुनाला जी गीता सांगितली होती, ती गीता धर्मपंडितांनी काय कोणाला कळून दिली नव्हती. त्यानिमित्ताने माऊलींना त्यांचे जे काही गुरु होते निवृत्तीनाथ दादा यांनी त्यांना सांगितलं का आता तू माऊली ही ज्ञानेश्वरी प्राकृत कर मराठीतून, म्हणजे सर्वसामान्य जनतेपर्यंत ही पोहोचल. आणि माऊलींनी काय केलं, ह्या ज्या काही 18 अध्यायातून जे काही निरूपण केलेलं आहे हे समाजाला फार उद्बोधक आणि चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळावं म्हणून केलं आहे. आतापर्यंत आपण 73 पानापर्यंत पोहोचलात. ज्ञानेश्वरी अध्याय 13वा प्रकृती पुरुष विवेकयोग पान क्रमांक 73. या अजून किती ओव्या लिहायच्या राहिल्या शिल्लक? माझा अजून 14वा 15वा 16वा 17वा आणि 18वा अध्याय लिहिणं बाकी आहे. त्याला मला कमीत कमी 2 वर्ष लागतील. 2 वर्षात त्या ओव्या पूर्ण होतील? हो हो. हा म्हणजे ज्ञानेश्वरी पूर्ण होईल माझी. ज्ञानेश्वरी पूर्ण होईल आणि ती समाजाला उपयुक्त असेल ज्ञानेश्वरी तर होईल. सचित्र चित्रासह मी ज्ञानेश्वरी करतोय. ओवी मी निळ्या कलरमध्ये लिहितो, श्लोक हा लाल कलरमध्ये लिहितो आणि निरूपण काळ्या कलरमध्ये लिहितो. अच्छा, धन्यवाद.